बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। पतंग उडवताना 10 वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू। प्रजापती लेआउट परिसरात पतंग उडवत असताना 10 वर्षीय उमेर शेख फकीर या चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उमेर शेख घराजवळील परिसरात इतर मुलांसोबत पतंग उडवत होता। पतंगाच्या मागे धावत असताना त्याचा तोल बिघडला आणि तो उघड्या विहिरीत पडला। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हापर्यंत उशीर झाला होता। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे। लहान वयात काळाने झडप घातलेल्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेनंतर उघड्या विहिरींवरील सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पोलीस व प्रशासनाकडून घटनास्थळी तपास सुरू आहे। 19 जानेवारी सायंकाळी सुमारे 5:10 सुमारास जुनी वस्ती मूर्तिजापूर येथील परदेशीपुरा जवळील विहिरीत पतंग उडविताना शेख उमेर शेख फकीर शेख राहणार परदेशीपुरा मूर्तिजापूर विहिरीत पडल्याची माहिती मिळाली। आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप अपार व स्थानिक नेते सुनील लचुवानी यांनी या संघटनेशी त्वरित माहिती मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली। क्षणाचाही विलंब न करता पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सर्च ऑपरेशनसाठी तात्काळ रवाना केले। अवघ्या 20 मिनिटात 30 फूट खोल विहिरीतून मृतदेह यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला आणि मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला गेला। घटनेच्या ठिकाणी मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तसेच अमोल प्रजापती, सुनील लचुवानी, सचिन उगले, सद्दाम पटेल, राम नेमाडे, सेनापती यांसह स्थानिक नागरिकही तिथे हजर होते। मुख्य संपादक इस्माईल शेखसह प्रतिनिधी श्याम वाळस्कर, मूर्तिजापूर। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।